आपण राहिलेली हिरण्य किंवा हिरण्य धन त्रिशाळ वास्तू शिकून घेऊ. वास्तूचं आयुष्य आयुष्य कृती काढून घ्या. उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. तिला नाव द्या. हिरण्य किंवा हिरण्य किंवा धन त्रिशाळ वास्तू. हिरण्य किंवा धन त्रिशाळ वास्तू. माकडाचा नव्हता छान झाला. लिहा. काढली आकृती. हो मॅडम. हा, काढली हो मॅडम. हो. लिहा खाली. पूर्व, दक्षिण, पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेच्या भागावर, पूर्व, दक्षिण, पश्चिमेच्या भागावर बांधकाम करून उत्तर दिशा मॅडम ऐकायला नाही आलं, काय सांगितलं? बांधकाम करून उत्तर दिशा ठेवा. उत्तर दिशा मोकळी व हलकी ठेवली. कशाने होतं काय माहिती, दोन्ही हातांना होत आहे. ते द्या बरं मला निव्याच. मोकळी ठेवली असता अशी वास्तू सर्वात शुभ आणि धनदायक समजली जाते.
अशा वास्तूमध्ये बांधकाम करताना अशा वास्तूमध्ये बांधकाम करताना हम्म, पूर्व दिशेपेक्षा पूर्व दिशेपेक्षा पश्चिम आणि दक्षिण दिशेला पश्चिम आणि दक्षिण दिशेला जास्त मजले बांधून जास्त मजले बांधून वास्तूची ऊर्जा जडत्व सिद्धांताच्या जडत्व सिद्धांताच्या नियमानुसार बांधकाम होते. त्याचबरोबर उत्तरेचा भाग हा नैसर्गिकरित्या हलका
व मोकळा असल्याने हलका व मोकळा असल्याने शुभ ऊर्जा शुभ ऊर्जा अधिक प्रमाणात मिळून अशी वास्तू सुखकारक शुभकारक असं थोडी शुभकारक सुखकारक आणि मंगलकारक ठरते. अशा ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींना धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये विशेष आस्था दिसून येते. अशा वास्तूत शाळा, संकुल, कमर्शियल वास्तू किंवा धनिक लोकांचा बंगला असता, धनिक लोकांचा बंगला असता अशी वास्तू शुभ ठरते. कुठे खेळायचे काम होते? लिहिला मॅडम याचं नाव काय मॅडम? कुठली उत्तर त्रिशाल? याचं नाव हिरण्य त्रिशाळ वास्तू. हिरण्य त्रिशाल. आता हे झालं, आपला हा पॉइंट इथे संपला. आता आपल्याला नवीन पॉइंट कडे वळायचंय. आता आपल्याला वास्तूमध्ये येणारी मिळकत आणि खर्च असतं ना, की कोणती वास्तू किती मिळकत देईल, कोणत्या वास्तूला किती आयुष्य आहे, वास्तूचं गृह नक्षत्र कोणतं, वास्तूमध्ये व्यय किती, या गोष्टींकडे आपल्याला आता वळायचं आहे. आता एखादी वास्तू आहे, आपल्याला आर्थिकदृष्ट्या अनुकूल किंवा प्रतिकूल याचं गणित आहे, ते गणित आपल्याला आज शिकायचं आहे. याकरता आपल्याला वास्तूची लांबी आणि रुंदी मोजावी लागते आणि मग ते गणित करावं लागतं. वरती पॉइंट टाका,
वास्तूची होणारी मिळकत व खर्च. वास्तूची होणारी मिळकत व खर्च. आता त्याला गणित आहे. आधी मी गणित लिहित आहे. सगळ्यात पहिले आपण वास्तूची लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ. क्षेत्रफळ आणि भागिले 8. भागिले 8 असं लिहून घ्या तुम्ही. आता मी उदाहरणार्थ म्हणून घेते वास्तूची. आधी हे गणित लिहून घ्या. वास्तूची लांबी मल्टिप्लाय रुंदी इक्वल क्षेत्रफळ डिवाइड 8. वास्तूची लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ भागिले 8. लिहिलं? लिहिलं मॅडम. हो. लिहिलं ना? आता खाली लिहा. वर खाली पॉइंट लिहा. वास्तूत होणाऱ्या मिळकतीला आय म्हणजे येणारा लाभ असे म्हणतात. आहे ना मॅडम? हो, आय ज्याला आपण लाभ म्हणतो. आय स्थान 12 आपलं 11वं स्थान कुंडलीचं आय. हे एकंदर 8 प्रकारचे आहेत. मिळकती 8 प्रकारच्या आहेत. आधी मी पॉइंट लिहून देते मग गणित सोडवून सांगते. हो. त्याच्या खाली पहिला पॉइंट घ्या. ध्वजाय वास्तू. ध्वज असतो ना आपलं तसं. ध्वजाय वास्तू. याच्या पुढे लिहा. ज्या वास्तूची बाकी एक उरली असेल ज्या वास्तूची बाकी एक उरली असेल ती वास्तू ध्वजाय वास्तू म्हणून ओळखली जाते. एक उरली असेल तीच तू ध्वजाय वास्तू म्हणून ओळखली जाते.
नावाप्रमाणे नावाप्रमाणे ही वास्तू म्हणजे आपला झेंडा. ही वास्तू म्हणजे आपला झेंडा उंच करणारी आपला झेंडा उंच करणारी उंच करणारी म्हणजेच कीर्तिदायक, प्रतिष्ठादायक असते. कीर्तिदायक, प्रतिष्ठादायक असते. दुसरे लिहा धूमराय वास्तू. दुसरा पॉइंट धूमराय बोर्डवर लिहून दिले बघा मी धूमराय वास्तू. ज्या वास्तूची बाकी दोन उरली असेल, आपलं काय करायचं क्षेत्रफळ काय होतं? दोन उरली असेल ती वास्तू धूमराय वास्तू म्हणून ओळखली जाते. या वास्तूत नावाप्रमाणे धूर दाटलेला असतो. मॅडम काय दाटलेला असतो? धूर धूर. धूर. म्हणून अशा व्यक्तींना आपण काय करावे? कुठे जावे? हे कळत नाही. म्हणून शेवटी अशी वास्तू दुःख आणि शोककारक ठरते.
तिसरी वास्तू लिहा, सिंहाय वास्तू. सिंहाय सिंहाय वास्तू. ज्या वास्तूची बाकी 3 उरलेली असेल ती वास्तू सिंहाय वास्तू म्हणून ओळखली जाते. अशा वास्तूत राजाप्रमाणे मान सन्मान पद प्रतिष्ठा मान सन्मान पद प्रतिष्ठा प्राप्त होते. अशी वास्तू जा, झोप. अशी वास्तू विजयदायक व यशकारक असते. पुढची लिहा, चौथी. श्वानाय वास्तू. श्वानाय श्वानाय वास्तू. ज्या वास्तूची बाकी 4 उरली असेल ती वास्तू श्वानाय वास्तू म्हणून ओळखली जाते. या वास्तूत आपसात भांडण एकमेकांशी शत्रुत्व यासारख्या घटना घडत असतात. पुढे लिहा,
वृषभाय वास्तू. ज्या वास्तूची बाकी 5 उरली असेल जी बाकी 5 उरली असेल तर त्या वास्तूला वृषभाय वास्तू असे म्हणतात. अशा वास्तूत धन, संपत्ती, ऐश्वर्य, ऐश्वर्य मिळते. तसेच ऐश्वर्य मिळते तसेच व्यक्तींचा सर्वांगीण विकास होतो. संपन्नता पाळीव प्राण्याची वृद्धी सर्वांगीण विकास होतो. सर्वांगीण विकास पुढे होतो. संपन्नता का बरं? काय नाही, फक्त फोडणी घालायची, तयार झालेले. पाळीव प्राण्याची वृद्धी हम्म, होता एन्जॉय. आणि व्यापारासाठी अशी वास्तू शुभकारक ठरते. पुढे लिहा गर्दबाह्य वास्तू. 6 नंबर गर्दबाह्य वास्तू. ज्या वास्तूची बाकी 6 उरलेली असेल त्या वास्तूला गर्दबाह्य वास्तू असे म्हणतात.
या वास्तूत राहणाऱ्यांना कितीही कबाड कष्ट मेहनत केली तरी त्याचं 50 पैसे सुद्धा फळ मिळत नाही. अशी वास्तू कष्टकारक असून अशा वास्तूत राहणाऱ्यांना शेवटी दारिद्र्य आणि ही वास्तू व्यक्तीच्या नाशाचं कारण ठरते. ही वास्तू व्यक्तीच्या नाशाचं कारण ठरते. पुढे लिहा 7 नंबर गजाय वास्तू. ग जा य वास्तू. लिहा ज्या वास्तूची बाकी 7 उरत असेल अशा वास्तूला गजाय वास्तू असे म्हणतात. ही वास्तू सुख, समृद्धी, कारक असून या वास्तूत राहणाऱ्यांना धन संपत्तीचा लाभ होतो. त्यांना सन्मान व प्रतिष्ठा प्राप्त होते. त्यांना सन्मान व प्रतिष्ठा प्राप्त होते. पुढे लिहा
द्वाक्षाय वास्तू. तिला कंसात पण लिहा उष्ट्राय वास्तू. उष्ट्राय. लिहा ज्या वास्तूची बाकी शून्य उरेल ज्या वास्तूची बाकी शून्य उरेल अशा वास्तूला द्वाक्षाय वास्तू म्हणून ओळखले जाते. द्वाक्षाय वास्तू म्हणून ओळखले जाते. या वास्तूत राहणाऱ्यांना आजाराची वृद्धी होते. आजारपणात मृत्यू अशी वास्तू रोगकारक आजाराची वृद्धी होते. आजाराची वृद्धी होते आणि आजारात मृत्यू होतो अशी वास्तू रोगकारक आणि नाशकारक म्हणून ओळखली जाते. आता तुम्ही बघितलं असेल यातल्या ज्या विषम वास्तू आहे त्या शुभ आहे आणि ज्या सम वास्तू आहे त्या अशुभ आहे. जेवढ्या पण विषम वास्तू असतात किंवा विषम आकडा असतो तो शुभच मानला जातो आणि सम आकडा हा कधी पण अशुभ मानला जातो, कारण सम आकड्याला भाग्य जातो आणि खाली बाकी कधी पण शून्यच उरते म्हणून तो अशुभ मानला जातो. आपण जेवढ्या लिहिल्या तेवढ्या वास्तूंमध्ये विषम आकडा हा शुभ मानला गेला. 1, 3, 5, 7 आणि 2, 4, 6, 0 हे जे सम आकडे आहे यांना आपण काय म्हटलं, अशुभ म्हटलं, म्हणजे त्या वास्तू फळ देत नाही. आता आपण एक उदाहरण घेऊन पाहू. सर्वात पहिले आपण घेतो वास्तूची लांबी. आता मी घेतली आहे 35. वास्तूची लांबी आहे 35 आणि तिला गुणिले करायचं आहे रुंदी. मी रुंदी घेतलेली आहे 21. करा 35 गुणिले 21. तुम्हाला मिळणार आहे क्षेत्रफळ. सातशे पस्तीस. 735 बरोबर आपल्याला मिळालं क्षेत्रफळ 735. जे क्षेत्रफळ मिळतं त्या क्षेत्रफळाला तुम्हाला भागायचं आहे 8 ने. आपण लिहिलंय भागिले
8 करा. 735 ला भागिले 8 करा. किती बाकी उरते सांगा. करून पापड. 735 भागिले 8. त्याच्यावर बाकी नाही ना, हम्म? त्याच्यावर बाकी नाही ना, कॅल्क्युलेटरवर कुठे बाकी आहे? ते नाही इथे पेंडावर. ते आहे इथं. अधिक 816 28. 91.875 दाखवतोय मॅडम. पॉईंट नाही काढायचे. कॅल्क्युलेटरवर नका करू. आपण जसं शाळेत करतो तसं करा. कॅल्क्युलेटर बाकी नाही. जसं आपण हे करतो ना. सात उरते मॅडम. अ 7. 735 भागिले 8 7 उरते. अशी 7. कर. 7 उरते ना खाली. बरोबर आहे, माझं पण खाली 7च 7 आहे. येतो आणि वर हा. 91. वरचा नाही घ्यायचा. खाली जो पण आकडा उरतो ती असते बाकी. आपली क्षेत्रफळाची हम्म. बाकी. खाली जर 7 उरला तर मग आता मला सांगा, ज्याची पण ही वास्तू असेल, ज्याचं क्षेत्रफळ 735 असेल, त्याचा 7 उरला, मग ती वास्तू कोणती वास्तू झाली? गजाई असतो. गजाई वास्तू. बरोबर आहे. ती त्या जातकाला शुभ ठरेल अशुभ ठरेल? शुभ ठरेल. शुभ ठरेल. सुख समृद्धी कारक ठरेल. हा, हे असं गणित केलं जातं. क्षेत्रफळाला फक्त काय करायचं? भागिले 8. क्षेत्रफळ माहित नसेल तर लांबी गुणिले रुंदी करायची आणि त्याचं क्षेत्रफळ काढायचं आणि क्षेत्रफळाला फक्त 8 ने भागायचं. आलं सर्वांच्या लक्षात? हो. ओके. सर्वांना मॅडम कळालं? आता अमोल दादा, ओंकार दादा, हो सदानंद हे दादा? हे गणित कळालं, पण आता एखाद्या घराची रुंदी जास्त असेल तर त्याला लांबी म्हणायची. मग उलट करायचं, रुंदी गुणिले लांबी करायचं, तसंहीच करायचं. कसं गेलं तेवढं येणार आहे. हिशोब तिथंच येणार आहे तो. लांबी हम्म. गुणिले रुंदी करा किंवा रुंदी गुणिले लांबी लांबी. करा. क्षेत्रफळ तेवढंच निघणार तुमचं. आलं लक्षात? हो मॅडम. मॅडम माझी एक सर्वांच्या शंका आहे. हा, बोला. इथं आपण आता भागिले 8 केलंय. 8नच का भागायचंय त्याला? कारण आपल्या जे प्रकार आहे ते 8च वास्तूचे आहे. 8 दिशा आहे. 8 दिशा आणि आपण जे लिहिले ते प्रकार पण क्षेत्रफळाचे 8च आहे. ते दिशेनुसार 8 प्रकार काढले आणि 8 दिशा असल्या कारणाने आपण 8 ने भागतो. ओके. आपल्या पुढच्याही गणितात आपल्याला नक्षत्राला पण 8 नेच भागायचे क्षेत्रफळाचं. आपल्याला जसं आता आपलं जन्म नक्षत्र आपण काढतो तसं वास्तूचं पण नक्षत्र काढलं जातं. त्याला सुद्धा आपल्याला 8 नेच भागायचंय. 8 ही दिशा. आलं लक्षात? हो मॅडम. ठीक आहे. उद्या आपण वास्तूचं नक्षत्र काढायला शिकू. उद्याच्या तासाला. 8चं काय सांगितलं जरा परत सांगता का मॅडम? मी लिहून घेतो ते. आपलं खूप झाले दादा, ते 4 पॉइंट झाले अगोदरचे. तुम्हाला नाही, आधीचे ते ते 4 पॉइंट घ्यावे लागतील, कारण तुम्ही कालच्या तासाला नव्हते ना. नाही बरोबर आहे. आता तुम्ही ते 8 ने का भागायचं म्हणून सांगितलं, ते जरा परत सांगता का असं? 8 ने का भागायचं? कारण 8 या आपल्या 8ही दिशांचा आकडा आहे. 4 उपदिशा, 4 आपल्या मुख्य दिशा. म्हणून 8 ने भागायचं. ओके मॅम, ठीक आहे. ठीक आहे. बाकीचं वास्तूचं नक्षत्र काढायला उद्या शिकू. पुढचा क्लास होणार आहे मॅडम?
हो, पुढचा क्लास होणार. ठीक आहे. चालेल मॅडम. चालेल. जय श्रीराम, जय परशुराम. जय श्रीराम जय जय राम, जय जय परशुराम. परशुराम. आमचं कश काम आहे